आपण गेल्या क्लासमध्ये आकृत्या काढायला शिकलो ना. आपले आंतरवक्र आरशाच्या समोर वस्तू कुठे ठेवली आहे? कुठे वस्तू ठेवली असता आकृती कुठे बनेल? तर सी वर ठेवल्यावरती सीच्याच खाली बरोबर बनते त्याची आकृती काढायला सांगितलेली ना तुम्हाला. एक काम करा, मी पुस्तक शेअर करते तुमचं, तोपर्यंत तुमचं पुस्तक, वही, तुमची कंपास पेटी सगळं रेडी ठेवा. आज पण आपल्या राहिलेल्या आकृती आपण कंप्लीट करणार आहोत. तो टेबल आज आपण कंप्लीट करू आपला. अच्छा. तर मुलांनो, आपण प्रकाशाचे परावर्तन धडा चालू केलेला होता, राइट? तर आपण आतापर्यंत काय बघितलं, की प्रकाशाचं परावर्तन काय असतं? त्याच्यानंतर आपण बघितलं, की सपाट आरशासमोर जी प्रतिमा बनते, म्हणजे सपाट आरशामध्ये जी प्रतिमा बनते, तिचे कोणकोणते गुणधर्म असतात, कोणकोणती वैशिष्ट्य असतात, हे आपण बघितलेलं होतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर ना आपण बघितलं, की अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा हे दोन्ही काय असतात? आणि त्याच्यामध्ये परत आपण काय बघितलं? अंतर्गोल आरशासमोर जर आपण वस्तू वेगवेगळ्या अंतरावर ठेवली असता, प्रतिमा कशी बनेल? एक तर हे बघितलं. दुसरं आपण ते नियम पण बघितलेले. प्रकाशाचं किरण सरळ पडल्यावरती तो कुठल्या दिशेने परावर्तित होईल? वाकडा पडला आणि सी मधून चाललाय, तर तो कुठे परावर्तित होईल? एफ मधून चाललाय, तर कुठे परावर्तित होईल? पी वर बरोबर पडलाय, तर कुठून परावर्तित होईल? हे नियम पण आपण बघितलेले, बरोबर आहे? ते नियम बघून मग आपण आकृत्या काढलेल्या होत्या. आवाज येतोय व्यवस्थित? माझा आवाज येतोय? थांबा, मी थोडा वेळ ना कॅमेरा ऑफ करते. कारण मला इथे ना थोडंसं माझाच व्हिडिओ हळूहळू चालताना दिसतोय. माझा आवाज येत असेल तर प्लीज तुमचा कॅमेरा ऑफ झाला परत, आणि तुम्ही मला दिसत पण नाहीये. असं का बरं? चला, तर आपण मग गेल्या क्लासमध्ये 3 केसेस बघितल्या मुलांनो. वस्तू अंतर्गोल आरशासमोर अनंत अंतरावर ठेवली असताना कुठे प्रतिमा मिळेल, आणि त्या प्रतिमेचे गुणधर्म बघितलेले होते. ती प्रतिमा जी आहे ती उलट होती आणि पडद्यावर आपल्याला मिळालेला व्हिडिओ बघितलेला आठवतोय तुम्हाला? हं. त्या कॅन्डलवाला व्हिडिओ बघितलेला ना आपण, वेगवेगळ्या अंतरावरती ठेवून वस्तू, राइट? तर चला, आता नोटबुक उघडा आणि रेडी व्हा. आपण पुढच्या वाल्या आता आकृत्या काढणार आहोत. ठीक आहे, थांबा, मी तुमचं पुस्तक शेअर करते. तुमचं पुस्तक पण ओपन करून ठेवू शकता पुढे, नोटबुक पण रेडी ठेवा. आणि चला, हा, मी सांगितलेलं तसं ना हे काढा, अंतर्गोल आरसा काढा. आठवतोय ना? 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आपलं त्या कर्कटकाच्या 2 टोकांमध्ये. कंस काढायचा. आधी मधली रेषा काढून ते एका बाजूला सी वर ठेवून कंस काढा आणि चला अंतर्गोल आरसा काढा आपला. पटकन काढा. आणि मला तुम्ही नोटबुक पुढे दाखवणार आहात कॅमेऱ्याच्या, कुठली आकृती काढताय ती. त्याच्यामुळे सगळ्यांनी काढायचंय मुलांनो. मी सांगितलेलं ना, हा धडा खूप महत्वाचा आहे. ह्याचंच पुढच्या वर्षी जे आहे कंटिन्युएशन आहे. म्हणजे ह्याच्याच पुढचा धडा तुम्हाला, ह्याच्या पुढचा सिलेबस तुम्हाला 10वी मध्ये आहे. तर मग आत्ताच नीट येत नसेल तर 10वी ला कसं काय येणार? आणि 10वी ला तर माहिती तुमचं बोर्डाचं वर्ष आहे. तर आपण हा बघा, हा जो तक्ता होता, हा जो टेबल होता, हा टेबल पण मी तुम्हाला बघून ॲज इट इज कॉपी करायला सांगितलेला नोटबुकमध्ये. तो पण एक मी होमवर्क दिलेला होता तुम्हाला. हं. आठवतंय हा वाला तक्ता? तर आपण त्या दिवशी हे बघा, हे काढलेलं होतं. त्या केंद्रापासून खूप दूर असेल तर, सीच्या पलीकडे असेल तर, आणि ही तिसरी वाली केस मी तुम्हाला होमवर्कला दिलेली मुलांनो. वक्रता नाही, हा बहुतेक.
वक्रता केंद्रावरतीच आपण बरोबर वस्तू ठेवली तर वक्रता केंद्राच्याच ठिकाणी आपल्याला वस्तूची प्रतिमा मिळायला पाहिजे. एक आणि खूप आवाज येतो. एक मिनिट मुलांना ज्या शाळा आता जॉईन झालेत प्लीज आपल्याला म्यूट ठेवा. तुमच्या फोन मधून खूप आवाज येतोय म्हणजे माईक मधून. ठीक आहे, तर आपण हा वाला तक्ता गेल्या वेळी बघितला, आठवते? वक्रता केंद्रावर ठेवल्यावर प्रतिमा पण वक्रता केंद्रावरच मिळते, पण ती कशी मिळालेली आपल्याला? वास्तविक होती आणि उलट होती आणि मूळ वस्तूच्या मापा एवढीच होती. तर उरलेल्या ज्या हा 3 केसेस आहेत, आज आपण ह्या 3 केसेस करणार आहोत. ठीक आहे, तर चला तुमचे सगळे आपले वस्तू रेडी ठेवा. आपल्या अभ्यासामधले अस्त्रशस्त्र रेडी ठेवा. चला पट्टीने लाईन काढा, कंस काढून पटकन तुम्ही काय करायचंय, अंतर्गोल आरसा काढून घ्यायचाय. चला चला स्क्रीन कड नका बघू, आता वहीमध्ये बघा आणि काढायला सुरुवात करा. मी तुमच्या बरोबर तोपर्यंत माझा फळा शेअर करते. बघा काय करायचं आता. आता आपल्याला वस्तू कुठे ठेवायची? वक्रता केंद्र म्हणजे सी आणि नाभी एफ, या दोघांच्या मध्ये ठेवायची आहे आता वस्तू आपल्याला, राईट? तर काढा आता, चला काढा, वस्तूला काढा. शिकवलेलं आहे ना मी ऑलरेडी तुम्हाला वस्तू. मुख्य अक्षापासून 2 लाईनी पर्यंतच्या उंचीची वस्तू काढा. कुठे काढणार आहे? सी आणि एफच्या मध्ये. कॅमेरा ऑन तर दिसले असते. हा काढा काढा काढा, मी स्क्रीन शेअर करते. बंद करतो, नेट खराब होईल. हा बेटा बोल ना, बोल. म्यूट झालास तू. म्यूट म्हणजे तुझा माईक बंद झाला. हा आता आवाज येतो. शाळा जॉईन झाली तुम्ही म्यूट करा. हा बरोबर, मिरर काढलास तू, करेक्ट काढलायस, राईट. आता तू तिथे सी कुठे मार्क करायचं माहितीये ना, जिथे ते टोचवलेलं पानाला त्याला सी मार्क कर. सी आणि पी च्या बरोबर मधलं पॉइंटला एफ मार्क कर आणि सी आणि एफ च्या मध्ये आता आपण काय करणार आहे, वस्तूला ठेवणार आहे. चला काढूयात आता आपण आता आकृती. किती वाजता होती पाठी?
मॅडम ती थोडीशी जाऊ दे का? तीनशे साडेतीन एक दिवसाचं. कावदास आश्रम शाळाची जी स्कूल आहे कावदास स्कूल एकच वेळा तुम्ही स्वतःला म्यूट कवडस हा तुम्हाला कवडस हा म्यूट मॅडम केलेलं ठीक आहे. पण परत हा म्यूट करा ना मॅम आवाज खूप येते मागून हा अरे माझा फळाच लोड होतोय पण ठीक आहे काय हरकत नाही मुलांनो सी आणि ह्याच्यामध्ये ठेवा बरं वस्तूला आणि तुम्हाला माहिती आहे मग एक तर त्या वस्तूच्या बरोबर जे टोक आहे त्या टोकापासून काय करणार तुम्ही सरळ रेषा वरती आपल्या आरशावर पडते आणि ती कुठून माघारी कुठे जाणार परावर्तित कुठे होणार आहे एफ मधून ती परावर्तित होईल ती वाली एक काढा राईट आणि दुसरी कोणती काढणार वाकडी रेषा टोकापासूनच ती कुठून जाईल एफ मधून जाईल मॅडम आवाज नाही येत मी काढून आहे. टाकते मॅडम आवाज नाही येत आहे. तुम्हाला मॅडम आवाज नाही येत आहे. हा बेटा बोलतच नव्हती आता येतोय माझा आवाज हो मॅडम हो मॅडम थोडा आता येतोय? आवाज येत आहे. मी थोडा कॅमेरा ऑफ ठेवते हे मला वाटतं इंटरनेटचा आज थोडा इश्यू आहे आता आवाज येतोय मुलांनो हात वर करा आवाज येत असेल तर आता फळा दिसतोय तुम्हाला तुम्ही म्यूट आहात सगळेजण मला तुमचाच आवाज नाही येते माझा फळा दिसत असेल आता तुम्हाला राईट जिमल गठ्ठ्याची जी मुलं आहेत मुलांना तुमचं माईक तुम्ही चालू हा तुमचा माईक तुम्ही चालूच ठेवला तरी चालेल कारण तुमच्या इकडून एवढं काही आवाज नाहीये शांतच आहे हो तुम्ही मॅडम हा ठीक आहे गुड तर ही आठवते आपण त्या दिवशी ही आकृती अशी काढलेली होती राईट चला आता पुढची आकृती काढूयात आपण काय करायचं आहे आता आपल्याला बघा मुलांनो इथे नाव टाका चौथं चौथं नाव अच्छा तिसरी पण काढूयात आपण चला पटकन काढून घेऊयात तिसरी त्या दिवशी तिसरी तशी जेवढं मला आठवतं आपण काढलेली होती तरी पण आता इथे काढून घेऊयात तिसऱ्या नंबरची काय लिहायचं आहे तुम्हाला थर्ड नंबर साठी तिसऱ्या नंबर साठी तुम्हाला लिहायचं आहे वस्तू इथे लिहा वस्तू वक्रता केंद्रावर ठेवली असता एक सेकंड ना मुलांनो मी मीटिंगला रिलोड करते थांबा
हा. माझा आता आवाज येत असेल मुलांना, येतोय? हं? तुम्ही म्यूट झालात पण मुलांना, आणि तुम्ही दिसत पण नाहीये. हा, माझा आवाज येतोय? थम्सअप करा. ग्रेट. चला, आय होप आता काही प्रॉब्लेम नाही होणार. मला वाटतं आता झालं व्यवस्थित. ते असं कधी कधी टेक्निकल गोष्टी होत असतात, तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, काही नाही करू शकत. चला, तर काय करायचं आहे आता आपल्याला? तर तिसऱ्या नंबरचं नाव लिहा. काय लिहिणार आहे तुम्ही? वस्तूला आता आपण कुठे ठेवणार आहे? वस्तू वक्रता केंद्रावर ठेवली असता. कुठे ठेवायची आता आपल्याला वस्तू? वक्रता केंद्र. ठीक आहे, मी आता शॉर्ट मध्ये लिहिते मुलांनो, कारण ना हे लिहिताना पण थोडासा इश्यू होतोय आज. ठीक आहे, तर आता वस्तू आपण कुठे ठेवली? वस्तू वक्रता केंद्रावरती ठेवली आहे. ठीक आहे, तर सी वरती ठेवलेली आहे. तर आता आपण हा आरसा काढला. हे तुम्हाला ऑलरेडी शिकवले कसं काढायचंय हा आरसा, राईट? तर बघा, हे आपलं आरसा काढून झाला. ही जिथून आपलं हे टोकदार ठेवलेलं आपण कर्कटकचं टोक, हे इथे सी आलं आपलं, इथे आरशाच्या इथे पी आलं, आणि तुम्हाला सांगितलं हे अंतर किती घ्यायचे? 4 सेंटीमीटर. आणि इथे बरोबर मग 2 सेंटीमीटरवर पट्टीने मोजून इथे मार्क करायचे एफ. आणि आता वस्तू आपण कुठे ठेवणार आहे? कुठे ठेवणार आहे वस्तू आपण आता? वस्तू आपल्याला इथे ठेवायची, सी आणि एफच्या मध्ये. बरोबर आहे? इथे आता ही वस्तू सी आणि एफच्या मध्ये ठेवलेली असताना पुढे काय होईल? आपल्याला दोनच, बघा आपल्याला ना मुलांनो, दोनच किरण काढायचे आहेत. प्रतिमेची जागा शोधण्यासाठी आणि प्रतिमा कशी आहे हे शोधण्यासाठी आपल्याला फक्त दोनच किरणांची गरज असते. तर बघा, पहिला किरण तुम्ही कसा काढणार? हे चला, येलो कलर घेते मी. हा पहिला किरण सरळ आपल्या मुख्य अक्षाला सरळ, आणि तो कुठून जाईल? परावर्तित झाल्यानंतर तो असा एफ मधून जाईल, राईट? आणि नंतर दुसरा किरण, आता मी त्याला लाल घेते म्हणजे तुम्हाला समजायला हवं म्हणून. तर दुसरा किरण कुठून जाईल? समजा दुसरा किरण कुठून चाललेला आपला, हा एफ मधून काढतोय आपण, असा. ठीक आहे, हा मग असा आरशावर पडेल, आणि मग हा माघारी तुम्हाला माहिती आहे मधून जाणारा किरण काय होतो? असा सरळ जाईल. आता बघा मुलांनो, मी काही पट्टी वगैरे काही यूज नाही केले, तरी पण ना मला बऱ्यापैकी करेक्ट मिळालेली आहे डायग्राम. बघा, काय मिळायला पाहिजे की हे दोन किरण बघा बरोबर सीच्या खाली भेटायला पाहिजे, एकमेकांना भेटतात ते. आणि मग तिथे खाली अशी सरळ रेषा काढा, तीच आहे आपली प्रतिमा. तर मग ही सरळ रेषा मी ब्लॅकनेस काढते, म्हणजे आपली वस्तू आणि प्रतिमा दोघांची सेम कलर होईल, राईट? तर ही जी वस्तू होती आपली, समजा ही होती ए बी, आणि इथे मग आपल्याला काय मिळाली? त्या वस्तूची प्रतिमा ए डॅश बी डॅश, राईट? तर तुम्ही बघू शकता समान आकाराची आहे. कुठे भेटते ती? आपल्याला सी वरतीच भेटते, आणि प्रतिमा जी आहे ती काय आहे? उलटी आहे, बरोबर? आणि आपण तिला स्क्रीनवरती बघू शकतो, पडद्यावरती बघू शकतो, म्हणून आपण तिला काय म्हणतो? वास्तविक प्रतिमा म्हणतो, बरोबर आहे? वास्तविक प्रतिमा म्हणतो आपण तिला. तर आता तुम्हाला काय करायचंय? पटकन, मी 1 मिनिट अजून वाट बघते, पटकन ही आकृती कंप्लीट करा. ही आकृती कंप्लीट करा आणि कॅमेराच्या समोर ही तुमची दाखवा, तुम्ही बरोबर काढली आहे का?
समजलं असेल. अच्छा, ज्या डिव्हाइसचं नाव मुला म्हणून आहे तर त्या नावाने कोणत्या शाळेने जॉईन केलंय त्यापैकी कोणी सांगाल का? एक मिनिट थांब बेटा, एक मिनिट. मुलांनो, मी 1 मिनिट स्टॉप शेअर करते कारण मला ह्याची आकृती मोठी बघायची आहे म्हणून. थांब, परत एकदा दाखव बेटा कॅमेऱ्याच्या समोर आकृती. थांब, मी तुला मोठं करते. म्हणजे तुझी आकृती सगळ्यांना मोठी दिसेल. थांब 1 सेकंड. हा, पण तुला दिसतंय बेटा तुझी ना बिंदू जो दोन्ही रेषा एकमेकांना छेदतात ते तो शिफ्ट झालाय. तू शिफ्ट झालाय, बरोबर नाही आली आकृती कारण लाईन्स पण बहुतेक तू पट्टीने वाकड्या मारलेत. बघ, बरोबर ती उभी रेषा काढली ना तू, बरोबर त्याच्या खाली यायला पाहिजे. तर आणि दोन मी म्हंटल की नाही, 2 लाईनीपर्यंत वस्तू उंच काढ. तू एकाच लाईनीपर्यंत वस्तू उंच काढली बघ. इरेज करून परत एकदा काढ, काही हरकत नाही, असं चुकू शकतं. आणखी कोणाचे आले बरोबर? सीच्याच खाली बरोबर आले कोणतं मुलींमधून कोणाचे आले आकृती बरोबर? कोणाला दाखवायचे तर वही दाखवा पुढे. अच्छा, जशी कशी पण आली आहे. कॅमेरा समोर दाखवा, चुकीची असली तरी पण चालेल. मुलींना दाखवा. स्माइल नका करू फक्त. वही वरती करा आणि दाखवा मला. बर, ठीक आहे. परत ना तुमचं झालं ना काढून, परत एकदा मला दाखवा. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी वाट बघते. चला, मी माझी परत एकदा स्क्रीन दाखवते. ऍक्च्युली ना ही जी तिसरी केस आहे ना, ही बऱ्याच मुलांची चुकीची येते. मग ह्याला जरा 2-3 वेळा ट्राय करावं लागतं, मग ती बरोबर येते. म्हणून मी जी मापं सांगितलीत ना, ती जर मापं तुम्ही बरोबर घेतली तरच तुम्हाला आकृती बरोबर भेटते. नाही तर मग डेफिनेटली आकृती चुकीची भेटते. म्हणून बघा ही मापं सगळी आपण मोजून घेतोय. राउंडरने घेतोय. आता बघा, बिना पट्टी, बिना कर्कटक मी पण आकृती काढली आता बोर्डवरती, राईट? पण आता ती लक बाय चान्स माझी बरोबर दिसते. ती पण एवढी परफेक्ट नाहीये. पण जर तुम्ही वापरलं नाही ते तर व्यवस्थित येणारच नाही आकृती. ठीक आहे? बर, मुलांनो, चला तुम्ही काढा. हा, झालं तुझं, परत एकदा झालं. ठीक आहे, थांब मी चेक करते आता. हा, थांब बेटा, थांब थांब, मला तुला मोठं करू देत. मग बघा, आपण ऑनलाईन जे आहे एकमेकांना मोठं पण करून बघू शकतो. प्रत्यक्षमध्ये जे शक्य नाहीये. थांबा. हा, थांब बेटा, थांब. नाही 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 नाही, असं नाहीये बेटा, असं नाहीये. तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो नाही केलेत म्हणून ते चुकले. परत एकदा एक्सप्लेन करते, ऐक. परत एकदा मी ही वाली आकृती आता राहू देत. प्रोसेस सेमच आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करते. आता पुढची आकृती नीट काढ. ही वाली सोडून दे सध्या. चला, नेक्स्ट वाली नीट नीट काढ. मी जसं सांगते सेम टू सेम त्याच स्टेप फॉलो करा, मगच आकृती बरोबर येईल. आणि पट्टी वापरा. हाताने आकृतीच्या रेषा काढत बसल्या की ती आकृती चुकणारच. बट बेटा, आय अप्रिशिएट की तू काढून दाखवतोयस, पण व्हेरी गुड. चला, आता माझा फळा दिसत असेल तुम्हाला, व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला. थांबा, ह्याला छोटा करू द्यात. हा, इथे पण चुकलेलीच आहे. जी वही तुझ्याकडे हातामध्ये त्याच्यामध्ये पण चुकलेच आहे बेटा. काय हरकत नाहीये मुलांना, मी आता सांगते तसं करा. पुढची तरी आकृती बरोबर येईल. जी आपली चौथी केस आहे. चौथी केस काय आहे? आता आपण वस्तूला कुठे ठेवलेलं आहे? वस्तूला आता आपण कुठे ठेवणार आहे? बघा, इकडेच ह्या बाजूला मी काढते आता चौथी केस.
तर वस्तूला आता आपण ठेवणार आहे सी व एफ च्या मध्ये. कुठे ठेवणार आहे आपण आता वस्तूला? सी व एफ च्या मध्ये लिहू शकता तुम्ही. वस्तू सी व एफ मध्ये ठेवली असता. सी व एफ. सी व एफ च्या मध्ये. ठीक आहे मुलांनो, आता तुम्ही काहीच लगेच करू नका ड्रॉ. मी आधी सांगते तसं समजून घ्या आणि मग जसं मी सांगेल तसं करा. आता ह्या तुमच्या काय आहेत? हा तुमच्या समजा वहीच्या लाईन्स आहेत. ठीक आहे. तर आता काय करायचंय तुम्हाला बघा, मी लास्ट टाइम पण सांगितलेलं होतं. आता मी इथे 5च लाईन काढले, पण तुम्ही किती लाईन घ्यायचे? टोटल 7. तर ही बरोबर मधली लाईन असेल ना, वरती 3 रेषा सोडा, खालती 3 रेषा सोडा, ही मधली लाईन असेल. परत हिला स्केलने डार्क करा, पेन्सिल आणि स्केलने तिला डार्क करा. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, जो मुख्य अक्ष आहे तो मुख्य अक्ष काढून घ्यायचा आहे. मुख्य अक्ष काढून घेतला. आता आपलं जे कर्कटकचं जे टोकदार टोक आहे ते ह्या डाव्या बाजूला ठेवा. त्याला थोडंसं दाबून मग त्याला पेन्सिलने मार्क करून घ्या सी. म्हणजे ते हलायला नको आपल्याकडून, तो पॉइंट मिस नको व्हायला. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण आकृती काढतो कुठे कर्कटकचं टोक ठेवलेलं तो पॉइंट सापडतच नाही. म्हणून त्याला थोडंसं दाबून सी मार्क करून घ्या. मग त्याच्यामधलं अंतर तुम्हाला माहितीये, कर्कटकच्या त्या दोन्ही टोकामधलं अंतर किती सांगितलेलं मी, हे वाला अंतर 4 सेंटीमीटर घ्यायला. बरोबर आहे. तर मग 3 रेषा, आता मी इथे 2च काढले, बरं चला मी तिसरी पण काढूनच टाकते. तर ह्या 3 रेषा ज्या आहेत, 3 रेषा खाली आणि 3 रेषावर काय करायचंय तुम्हाला, मोठा कंस काढायचा असा 4 सेंटीमीटर अंतरावर. आला हा माझा मोठा कंस आणि ह्याला डॅश डॅश करून हे काय झाली आपली अंतर्गोल आरसा रेडी झाला. आता हे इथे मग आरसा जिथे त्या मुख्य अक्षाला टच करतोय तो बिंदू काय आपला पी आहे, पोल. पी म्हणतात, पी पोल. तर त्याला नाव पी दिलं. त्याच्यामध्ये बरोबर पट्टीने बघा, इथे पट्टी ठेवून पीसी वरती पट्टी ठेवून हे अंतर मोजा 4 सेंटीमीटर असेल, कारण आपण तेवढंच घेतलंय. त्याच्या बरोबर मधला जो बिंदू आहे तिथे काय नाव देणार आहे आता तुम्ही? एफ. बरोबर आहे. आता नीट बघा ह्याच्या पुढचा भाग. अच्छा ठीक आहे, थांबा. इथपर्यंत कोणी कोणी काढलंय मला दाखवा जरा. तर हे सगळ्या ह्या इथपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत ते सगळ्या आकृत्यांमध्ये समान आहेत. अंतर्गोल आरसा काढण्याच्या पायऱ्या सगळ्या आकृत्यांमध्ये समानच आहेत. इथपर्यंत फिक्स आहे. ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो वेगवेगळा होत जातो. वस्तू कुठे ठेवतोय आपण त्याच्यावर ते अवलंबून असतं. इथपर्यंत ज्यांचं काढून झालंय ते मला वही दाखवू शकतात कॅमेऱ्याच्या पुढे. कारण तुम्ही आरसा जर व्यवस्थित काढला, थांबा बेटा मी बघते. आरसा जर तुम्ही व्यवस्थित काढला कर्कटकने आणि सी आणि एफ वगैरे मार्क केलं व्यवस्थित, तरच जे आहे तुमची आकृती बरोबर येणार. 1 मिनिट पकडूनच ठेव हा बेटा, 1 मिनिट थांब. मला माहितीये तुझा. हा ठीक आहे, तू हे मोजलंय बरोबर. कर्कटकने मोजलेस तू बरोबर की हाताने? मला वाटते तू हाताने काढलेस. हे कर्कटकने काढले, हाताने नाही काढायचं, म्हणूनच आकृती रॉंग येते. नाही, त्याने पण नाही काढायचं, आपल्याला कंपासच पाहिजे. कारण बघ ना, वर्तुळाची त्रिज्या असते ना बेटा, 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण कंस काढतोय, म्हणून आकृती चुकीची येते, कळते. कंपास नाहीये कोणाकडे तिकडे, कर्कटक नाहीये कोणाकडे. कर्कटक घेऊन काढा ना. आणखी कोणाचं झालंय काढून दाखवा मला. कर्कटकने कोणी काढले मला दाखवा. हा, हे कर्कटकने काढले की तू बेटा हाताने काढले? हाताने काढले. लगेच कळते ते हाताने काढलेलं, आणि म्हणून आकृती चुकीची येते. बघा मी पण हाताने आकृती काढेल ना, माझी पण आकृती चुकेल, कारण ती बरोबर ठराविक माप घेऊनच काढायचं असतं, तरच आकृती बरोबर येईल. तुम्ही भूमितीय रचना धडा शिकलाय ना, त्याच्यामध्ये तुम्ही चौकोन वर्तुळ काढलेत ना, ती कसं बघ येणार बिना ह्याचं. बरं ठीक आहे, चला ज्यांच्याकडे आहे त्यांनी काढा. मी आता पुढचं सांगते. म्हणून मी तुम्हाला 2-3 मागच्या क्लास पासून सांगते, सगळं घेऊन बसा, कंपास पेटी वगैरे सगळं घेऊन बसा. चला आता काय करायचंय, पुढची स्टेप काय आहे,
आता आपण वस्तूला कुठे ठेवणार आहे? सी आणि एफ च्या बरोबर मध्ये. हे बघा इथे ठेवली मी वस्तू सी आणि एफ च्या मध्ये ही अशी वस्तू ठेवली. आता इथे बघा दोन जी किरण काढणार आहे ना, पहिल्या किरणामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही की तो असा सरळ जाऊन कशावरती पडेल, आपल्या आरशावरती हा किरण असा सरळ पडेल आणि परावर्ती झाल्यावरती तो असा एफ मधून जाईल. ठीक आहे, इथे तर काय प्रॉब्लेम नाही. पण आता दुसरा किरण बघा आपण कसा काढणार आहे. दुसरा किरण पण काढायला सोपं आहे. एफ मधूनच घालवायचे त्याला. बघा हा दुसरा किरण असा एफ मधून ह्याच्यावरती पडेल, आरशावरती पडेल असा, आणि तो काय होईल मग? अच्छा, आता तुम्हाला दिसते मी पण व्यवस्थित नाही घेतल्यामुळे आता मला चुकीचे मिळणार आहे ते. मग मी ह्याला ऍडजस्ट करते, नाहीतर माझी पण आकृती चुकते, कारण माझ्याकडे ते ऑनलाईन मी काय काढूच नाही शकत ना ते सगळं सामान. ठीक आहे, तरी पण बघा मी ऍडजस्ट करून दाखवते आता ह्या आकृतीला. हे बघा, एफ मधून घालवलं मी ह्याला, आणि हे परावर्तित झाल्यावरती तुम्हाला माहितीये काय होईल? ते मुख्य अक्षाला काय बनणार आहे? समांतर बनणार आहे. आता इथे बघा माझा आरसा मी ह्याला थोडं लांबवते. हा, तर इथे आरशावरती असा तो पडला आणि परावर्तित झालेला किरण मुख्य अक्षाला काय बनेल? समांतर. तर दिसते तो कुठे भेटले हे बघा, ह्या सीच्या थोडस पलीकडे गेले तर थोडीशी बरोबर भेटली मला आकृती, पण तुम्हाला सीच्या अजून पण लांब भेटतील तुम्ही सगळे माप व्यवस्थित घेऊन काढली तर. मग बघा आता काय करायचंय, हा जो बिंदू भेटलाय मला दोघांचा छेदन बिंदू, हे बघा हा वाला, हा छेदणारा बिंदू. तर तुम्ही बघू शकताय ह्याला मी अशी जर लाईन काढली तर हीच आहे माझी काय? वस्तूची प्रतिमा. तर इथे वस्तू ही होती ए बी आणि खाली मला भेटलेली तिची प्रतिमा ए डॅश बी डॅश. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला सीच्या पलीकडे प्रतिमा मिळायला पाहिजे होती, ती मिळालेली आहे. आणि ती वस्तूपेक्षा जे आहे ती आकाराने काय असते? प्रतिमा वस्तूपेक्षा आकाराने मोठी आणि उलट आहे, राईट? चला, तर आता मग ह्याच्या खाली आपण काय लिहिणार? आपल्याला प्रतिमा सीच्या पलीकडे मिळते, त्यावेळी दिवशी लिहिलेले ना आपण 1 2 3 करून गुणधर्म लिहिलेले होते. दोन्ही आकृत्यांसाठी आपण ते गुणधर्म लिहायचे. तर ह्या मुलांनी ज्यांची आकृती काढून झालेली आहे, वस्तू सी, हा लिहा, वस्तू सीच्या पलीकडे बनते. थांबा बेटा, थांब 1 मिनिट. हा मी बघते, 1 मिनिट थांब. हा 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट, मी बघते. परत परत एकदा दाखव, मला दिसली नाही कारण मी मोठं नव्हतं केलं ना. 1 मिनिट थांब, 1 मिनिट. हा आता दाखव बेटा, आता दाखव. नाही, पुढे आण, पुढे आण. त्या लाईट, हा लाईट येते. हा, ही बरोबर वाटते, करेक्ट. ही वाली करेक्ट आली तुझी बेटा. तुला फक्त काय केलेस माहितीये, ते खाली बघ, एफ मधून जो किरण खाली चाललाय ना त्याला सरळ बनव ना, त्याला थोडस डार्क बनव, सरळ त्याला कर खालच्या बाजूला. बरोबर आहे, आकृती बरोबर आहे, व्हेरी गुड. ठीक आहे. हा बेटा, तू उठून थोडं पुढे ये ना. गुलाब स्कूल मधून, म्हणजे गुलाब नावाने ज्यांनी जॉईन केले, एक मुलगी मला आकृती दाखवते. हा 1 मिनिट थांब, 1 मिनिट, मी तुला पण मोठं करते.
तुम्ही मला असे एकदम छोटे छोटे दिसताय ना मोठं केल्यावर. हा, व्हेरी गुड. तू कर्कटकने काढली आहेस ना? कर्कटक घेऊन काढली ना तू आकृती बेटा? येस येस, व्हेरी गुड, करेक्ट आले. हे बघ, असंच आपण कर्कटक घेऊन काढली की आकृती एकदम बरोबर येते. व्हेरी नाईस, गुड. चला आता आपण ह्याच्या खाली लिहा मुलांना, पटकन लिहा. एक वाक्य सांगते. प्रतिमा प्रतिमा सीच्या पलीकडे बनते. त्या आकृतीच्याच खाली लिहायचंय. प्रतिमा सीच्या पलीकडे बनते. ती ती उलट वास्तविक व उलट, ती वास्तविक व उलट आहे आणि आकाराने मोठी आहे. ती वास्तविक व उलट आहे व आकाराने मोठी आहे. वस्तूपेक्षा प्रतिमा मोठी आहे. हा, तुम्हाला आकृती दाखवत होतास ना बेटा, परत एकदा दाखव. आणि थोडं पुढे कर, लाईट यायला लागली. पुढे पुढे कॅमेराच्या थोडं पुढे आण. हा, ठीक आहे. नाही, लाईटच येते. खाली खाली कर ना वहीला, वरती काय घेतलेस तू? हा, नाही नाही नाही, चुकलीये. पहिला जो किरण आहे ना, जो समांतर त्या टोकातून समांतर काढून मग ह्याच्यातून एफ मधून घालवायचा, तो किरणच नाही काढलाय. एकच किरण काढलाय फक्त. आणि जो दुसरा किरण काढलाय तो टोकातून नाही जाते, डायरेक्ट आरशावरून खाली काढलाय. बरं, ठीक आहे. चला आता पुढच्या आकृतीकडे जाऊयात. ती मागे जी दाखवते, हा तू दाखवलीस ना मगाशी, करेक्ट आहे ती. चला आता पुढच्या आकृतीवरती जाऊयात. पुढच्या आकृतीकडे जाऊयात आता मुलांना. चला पटकन, आपल्याला अजून 2 आकृत्या संपवायच्यात आणि आपल्याकडे 5च मिनिट आहेत. आता मी फास्ट फास्ट सांगणार आहे. सेम आरसा काढायची पद्धत सेमच आहे. काय करा, मुख्य अक्ष काढा. सी टोक घेऊन 4 सेंटीमीटर अंतर घेऊन परत तो कंस काढा. तर इथे सी, इथे एफ. आता आपण काय करणार आहे, आपण आता वस्तू जी आहे ती बरोबर कशावरती ठेवणार आहे? इथे एफ वर ठेवणार आहे. नीट बघा मुलांनो. आता इथे ना दुसरा किरण जो आपण काढणार आहे ना, तो थोडा वेगळा असेल. पहिला किरण तर सेमच. पहिला किरण काय, असा वस्तूच्या टोकामधून पडतोय सरळ समांतर, आणि तो कुठून जाणार आहे? हा असा एफ मधूनच जाणार आहे. बरोबर आहे. हा पहिला किरण तर सेमच आला. आता नीट बघा, हा पहिला किरण सेम आलाय. आता बघा दुसरा किरण कसा काढायचंय बघा मुलांनो, नीट बघा. दुसरा किरण जो आहे तुम्हाला, हा वस्तूचं टोक आणि सी, बघा वस्तूचं टोक हे वालं आणि सी, ह्या दोघांना जोडायचंय. हे असं, आणि ती रेषा जी आहे ती लांब वरती असं घेऊन जायचे. दिसते? तर आता बघा, मी ह्याला इथे पुढे पण वाढवते. दिसलं? तीच रेषा अशी आरशापर्यंत वाढवायची. तर तुम्ही बघू शकता आता की खूप लांब अंतरावरती ह्या दोन्ही ज्या आहेत ते भेटतात एकमेकांना रेषा. बघा, ही वाली रेषा, एक मिनिट, ही पण काळीच काढून टाकते, सरळ वाली माझ्याकडे लाईन आहे ती वापरून बघा. ही माझी रेषा आहे, एफ मधून जाणारी. दिसते? खूप लांब अंतरावर जाऊन एकमेकांना त्या छेदणार आहेत. जसं आपल्याला असं वाटतं जसं की त्या समांतर आहेत, पण त्या खूप लांब जाऊन एकमेकांना छेदतात. आणि तुम्हाला आठवते, खूप मोठी आपल्याला आकृती प्रतिमा भेटलेली होती, व्हिडिओमध्ये आपण बघितलेली होती. ठीक आहे. तर झालं आपली ही आकृती. आता ही इथे आपल्या समोर ह्या छेदताना नाही दिसत, पण खूप लांब गेल्यावर ते एकमेकांना छेदतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, अनंत अंतरावर वस्तू बनते. राईट. आपल्या टेबलामधली बघा, दुसऱ्या नंबरची केस, आपला जो तक्ता दिलेला आहे त्याच्यातली दुसऱ्या नंबरची केस. राईट. तर आता ह्याच्या खाली काय लिहायचं तुम्हाला?
त्याच्या खाली काय लिहायचंय? सीच्या पलीकडे अनंत अंतरावर, प्रतिमा सीच्या पलीकडे अनंत अंतरावर मिळते. प्रतिमा सीच्या पलीकडे अनंत अंतरावर मिळते. ती वास्तविक, उलटी व आकाराने खूप मोठी आहे. ती वास्तविक, उलटी व आकाराने खूप मोठी आहे. ठीक आहे. आता बघा लास्ट केस आपली, ते पण परत आरसा काढेपर्यंतच्या सगळ्या स्टेप सेम. तर हा आपण मुख्य अक्ष काढला, हा असा आपण आरसा काढला. हे आपलं सी, हे आपलं एफ, हे आपलं पी. आता आपण वस्तूला कुठे ठेवणार आहे? वस्तू आपण आता ठेवणार आहे पी आणि एफ च्या मध्ये. पी व एफ किंवा एफ व पी च्या मध्ये ठेवणार आहे. तर ही ते ठेवणार एकदम आरशाच्या जवळ चिटकून अशी. आता ह्याची किरण बघा मुलांना मी कशी काढते. ह्याची किरण नीट काढणं खूप गरजेचं आहे. तर एक रेषा जी आहे नीट बघा, एक रेषा तर तशीच सेम टू सेम मगाच्या सारखीच सरळ पडेल आरशावरती अशी, अशी आरशावर सरळ पडेल. आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, मग काय होईल, ती परावर्तित होऊन कुठून जाईल? अशी एफ मधून जाईल परावर्तित होऊन. बरोबर आहे. हा हे बघा काढले मी, ती परावर्तित होऊन एफ मधून जाईल. राईट. आणि दुसरी रेषा बघा आता नीट. दुसरी रेषा ह्याच्या पण मगाशी जशी काढलेली सेम टू सेमच. वस्तूचं टोक, वस्तूचं टोक आणि सी हे बघा, ह्याच्यातून जाणारी अशी रेषा काढायची आपल्याला. आता तुम्ही इथे क्लिअर कट बघू शकता मुलांनो, की ही जी रेषा आहे ती जसं डाव्या बाजूला तर ते एकमेकांपासून लांब लांबच चाललेत. म्हणून मग ह्या तुम्ही रेषा जी आहे मागे वाढवली की बघा, ह्या दोन रेषा काय करणार आहेत? आरशाच्या मागे एकमेकांना छेदणार आहेत. म्हणून आपण काय करणार, त्याला आरशाच्या मागच्या बाजूला ना डॉटेड लाईनने दाखवायचं मुलांना. डॉट डॉटने दाखवा असं, हे डॉट डॉट लाईनने मागे दाखवा. आता मी ते मोजवू नाही शकत ही काळीवाली रेषा, म्हणून मी तिला डॉट डॉटने ह्या पिवळ्या रंगाने दाखवते. तर तुम्हाला दिसते ह्या दोन रेषा आरशाच्या मागे छेदतात एकमेकांना. आणि ह्याचा अर्थ मग प्रतिमा कुठे बनते? आरशाच्या मागे. आणि तुम्ही बघू शकता ही प्रतिमा सरळ असेल का बरं? ह्या वस्तूच्या डोक्याकडून निघालेले किरण वरतीच भेटतात ना एकमेकांना. बघा डोक्याकडून निघालेले किरण जिथे भेटतात, हे इथे काय होत होतं, डोक्याकडचे किरण बघा खाली भेटत होते. म्हणून प्रतिमा अशी काय बनलेली? उलटी. बाकी ह्याच्या आधीच्या सगळ्या केसेस मध्ये इथे हे ते डोक्यावरती भेटतात आणि म्हणून मग ही आपली आता काय झाली? ही झाली आपली प्रतिमा. राईट. तर ही समजा ए बी होतं वस्तूचं नाव, आणि हे मग आता काय होईल? ए डॅश बी डॅश. म्हणून मग आता ह्याच्या खाली आपण आता काय लिहिणार? प्रतिमा ही सुलटी व आभासी आहे, कारण आरशाच्या आतमध्ये बनली. प्रतिमा ही सुलटी व आभासी आहे. आणि कुठे बनते? आरशाच्या मागे. ती आरशाच्या मागे बनते व आकाराने मोठी आहे. कळते? लिहा पटकन. चला आपला वेळ संपला मुलांनो. प्रतिमा ही आभासी व सुलटी आहे, आरशाच्या मागे बनते व आकाराने
मोठी आहे. ठीक आहे, तर ह्या 6 केसेस ज्या आहेत त्या आपण आता एकदा 6च्या 6 केस परत एकदा रिवाइज करू आपण. आता तुमचा तुम्हाला काय करायचं मुलांना होमवर्क, ह्या 6च्या 6 आकृत्या परत तुम्ही एकदा काढून चांगली त्याची प्रॅक्टिस करा. आणि परीक्षेमध्ये ह्या आकृत्या नक्की विचारल्या जाणार. ठीक आहे, चला तर आता आपण इथे क्लास आपला थांबूयात, वेळ झालेला आहे. अच्छा ठीक आहे, थांबे, मी चेक करते. हा थांब, आता जी दाखवली ना, आपण खाली घेतलीच ना, ती दाखवली पहिली वही जी चुकीची आहे थोडीशी आकृती. कारण सी मधून F मधून जाणारा किरण मागे वाढवला नाहीये, एक सरळ रेषा काढून सरळ प्रतिमा काढली. हा, ही वाली मला बरोबर वाटते, की खालून कोण दाखवतोय ना ती वाली आकृती मला बरोबर वाटते. येस, ही नाही, ह्याच्यामध्ये पण काय गडबड आहे. सी मधून जाणारा किरण मागे दाखवलाय ते बरोबर आहे, पण एक दुसरा किरण जो आहे ना तो समांतर जाऊन मग व्हायला पाहिजे. नाही नाही, दोन्ही पण आकृत्यांमध्ये थोडी हा, ही वाली आकृती परफेक्ट आहे. ही लेफ्ट साइड मध्ये जी आहे ना आकृती, नाही लेफ्टला जी डाव्या बाजूला जी आहे ती आकृती बरोबर आहे. व्हेरी गुड. खाली लिहिलंय ना प्रतिमा, ही आता जी समोर आहे कॅमेऱ्याच्या, ही बरोबर आहे. ही अगदी बरोबर काढलेली आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, चला मुलांना आपण आता 6 आकृत्या तुम्ही प्रॅक्टिस करा. बाय बाय बाय. 6 आकृत्यांची तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्लासमध्ये ना मी टेस्ट घेणार आहे तुमची ऑन द